दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट लॉन्च केल्या 35,440 कोटींच्या 2 योजना। डाळी स्वावलंबन अभियान आणि पंतप्रधान धन कृषी योजना या 2 योजनांचं पंतप्रधान मोदींकडून गिफ्ट। आता फक्त 30 दिवसांमध्ये होणार जमीन मोजणी। महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय। लाखो जमीन मोजणी प्रकरण मार्गी लागण्यास मदत होणार। मराठीचा द्वेष करणाऱ्या महिलेला मनसेनं शिकवला धडा। परप्रांतीय महिलेचा मराठी व्यक्तीला धक्का। व्यक्ती मराठीत बोलल्यानं परप्रांतीय महिलेकडून शिवीगाळ। मनसेनं धडा शिकवताच परप्रांतीय महिलेनं माफी मागितली। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम। महामार्गावरील वेताळ, बांबर्डे आणि पणदूर येथील खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसांमध्ये खड्डे जैसे थे। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता। बेळगावमध्ये बापानं जिवंतपणीच मुलीचं घातलं श्राद्ध। प्रियकरासोबत मुलगी पसार झाल्यानं घातलं श्राद्ध, तर भावपूर्ण श्रद्धांजलीचा लावला बॅनर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील शाळेतील मुख्याध्यापकाची आत्महत्या। टीईटी परीक्षेमध्ये अपयश आल्यानं उचललं टोकाचं पाऊल। मुंबऱ्यामध्ये भीमसैनिकांकडून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध। सरन्यायाधीशांच्या फोटोला दुग्धाभिषेक, तर 2 गाढवांना वकील राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांचे फोटो लावत मिरवणूक। सोलापूरमध्ये भोंदूबाबाकडून 1,87,00,000ची फसवणूक। जमिनीतून गुप्त धनाचा हंडा काढून देतो असं सांगत एका व्यक्तीची केली फसवणूक। भोंदूबाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।